नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा प्रियांका किचन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मटर पुलाव ही रेसिपी करणार आहोत. त्यासाठी साहित्य मटर, फ्लावर, बटाटा. ऑप्शन आहे फ्लावर आणि बटाटा. मसाला हा गरम मसाला आहे, हा घरचा तिखट मसाला आहे. अद्रक, कांदा, अद्रक लसणाची पेस्ट, कांदा, टमाटर, कढीपत्ता, तेजपत्ता. तांदूळ धुवून घेतले. फोडणीसाठी तेल आणि तूप आणि चवीनुसार मीठ आणि इकडे गरम पाणी करून घेतले. आता सुरुवातीला आपण पॅन तापला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल ओतूया. तुमच्या अंदाजानं तुम्ही घेऊ शकता, मी माझ्या अंदाजाने घेतले. गॅसची फ्लेम वाढवूया. सगळ्यात प्रथम आपण अद्रक लसणाची पेस्ट, चांगली बारीक गॅसवरती भाजायची, गुलाबी कलर येईपर्यंत. त्यानंतर आपण कांदा, बारीक चिरलेला उभा कांदा 2 घेतले, ते त्याच्यात टाकायचे. गॅसची फ्लेम वाढवायची. जास्त कांदा करपून नाही द्यायचा, थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता तेजपत्ता, 2 बारीक चिरलेले टमाटर, कढीपत्ता सगळं मिक्स करून घ्यायचं. चांगलं बारीक गॅसवरती भाजायचं. आता त्याच्यामध्ये घरचा तिखट मसाला, हा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, सगळं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम बारीक करायची. 2 मिनटासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं, वाफलून घ्यायचं, कारण टोमॅटो एकदम बारीक शिजला पाहिजे. छानपैकी आता आपण वाफलून घेतलेलं आहे. त्यात आता आपण मटर, बटाटा आणि फ्लॉवर आणि बटाटा ऑप्शन आहे आपल्याला. तुम्हाला आवडत असेल तुम्ही घाला, नाही घातलं तरी चालते. मला आवडतात, मी घातलं आहे. आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचं. आता पुन्हा 2 मिनटाची वाफ काढायची. आपण झाकण ठेवायचं. त्याच्यात आपण हळद टाकूया. एकजीव करून घेऊया. मस्त असा खमंग वास येतोय. आता त्याच्यामध्ये आपण तांदूळ जे धुवून ठेवलेलं आहे ते घेऊया. हे तांदूळ मी बिर्याणीला वापरतो ना आपण, तो तांदूळ घेतलेला आहे. डिमांडमध्ये भेटतो, दुकानातही भेटतो. आपण तो आता मिक्स करून घेऊया. हा पूर्ण एकजीव मिक्स करून घेऊया. सगळा मसाला, चटणी वगैरे सगळं लागलं पाहिजे भाताला.
पूर्णपणे मसाला हा भाताला लागलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घेऊयात. आपण तूप एक 2 चमचे तूप घालायचं आहे. तूप कशासाठी घालायचं की भात हा मऊ होतो आणि सुटसुटीत होतो आणि चविष्टही लागतो. एक फ्लेवर येतो एक प्रकारचं भाताला तुपामुळे. तर आपण हे मिक्स करून घेऊया. आपण हा भात आता 2 मिनिटासाठी बारीक गॅस करून पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे. आता त्यात आपण गरम पाणी ओतायचं आहे. गरम पाणी कशासाठी ओतायचं की भात हा मोकळा होतो. आता मिक्स करून घेऊया. छान लागतो, मोकळा होतो भात पूर्णपणे. जर तुम्हाला पाण्याचा अंदाज जर कळत नसेल तर आपण 2 वाटी तांदूळ घेतले ना, त्याच वाटीने 4 वाटी पाणी घ्यायचं. म्हणजे एका वाटीला 2 वाटी पाणी याप्रमाणे आपण त्याच्यात घालायचं. चवीसाठी आपण वरून कोथिंबीर टाकू. कोथिंबीर टाकल्यानंतर भाताला चव येते, चविष्ट होतो भात. करून घेऊया पूर्ण भात. 15 मिनिटासाठी आपण भातावरती झाकण ठेवून बारीक गॅसवरती शिजवून घेऊया. ऑलमोस्ट तयार झाला आहे आपला. बघा मोकळा झाला आपला भात आणि सुगंधही मस्त येतो भाताला. सर्व्हिस प्लेटमध्ये काढून घेऊ. लोणचे, पापड आणि गरमागरम व्हेज पुलाव भात तयार आहे.